सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी अद्वैत, शेखर आणि केतकीला सांगत असते की हे सगळं काही रुपालीने घडवून आणलं आहे. आम्ही तिचा पाठलाग करत जंगलामध्ये गेलो होतो आणि ती घडलेला सगळा प्रकार या तिघांना सांगते आणि ते सगळं काही ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. केतकी तर खूप रडत असते आणि अद्वैतला विचारत असते की आपली नेत्रा ठीक होईल ना रे? तर इंद्राणीसुद्धा रडतच म्हणत असते की हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. एका प्रकारे नेत्राच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. पण केतकी तिला समजावते की असं काही नाही आहे. तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. त्यानंतर अद्वैत शेखरला विचारतो की बाबा, तेजस, तन्मय आणि फाल्गुनी घरी एकटेच असतील ना? त्या विरोचकापासून त्यांचा जीवाला धोका आहे. मला लवकरात लवकर घरी जायला हवं. पण शेखर त्याला थांबवत सांगतो की त्याची काही गरज नाही आहे. कारण मला जेव्हा हे सगळं काही समजलं तेव्हा मी तेजसला एका कामानिमित्त मुंबईला पाठवलं आणि त्याच्यासोबत फाल्गुनी आणि तन्मयलासुद्धा. त्यांना ते नेत्राच्या या अवस्थेबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी मुद्दामच त्यांना काही सांगितलं नाही. कारण तेजस किती अग्रेसिव्ह आहे माहिती आहे ना तुला. जर त्याला हे सगळं समजलं तर तो काय करेल माहिती नाही. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की बरं झालं बाबा, तुम्ही त्यांना मुंबईला पाठवून दिलं. त्यावर शेखर म्हणतो की आता नेत्रा लवकरात लवकर ठीक व्हायला हवी. मग बघू आपण पुढे काय करायचं ते. आणि त्याचं हे बोलणं सुरू असतानाच एक नर्स नेत्राच्या ज्या रूममध्ये असते त्या ठिकाणी जाते. त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. अद्वैत त्यांना नेत्राच्या तब्येतीविषयी विचारतो. डॉक्टर सांगतात की नागाने 3-4 वेळा दंश केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये विष पसरू लागलं होतं. त्यांचा जीव वाचवणं जवळजवळ अशक्यच होतं. मात्र अचानक काय चमत्कार झाला माहीत नाही, पण त्यांच्या जीवाला असणारा धोका आता टळला आहे. त्या लवकरच शुद्धीवर येतील आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सर्वजण देवीचे आणि डॉक्टरांचे आभार मानतात. अद्वैत तर त्यांच्या पायाच पडतो. तर डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही काळजी करू नका. 4-5 तासांमध्ये मिसेस नेत्रा राज्याध्यक्ष येतील शुद्धीवर. आणि त्यामुळे सर्वजण खुश होतात. त्यानंतर ते सगळेजण नेत्राला भेटण्यासाठी त्या रूममध्ये जातात. मात्र रूममध्ये ते जो काही प्रकार बघतात त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसतो. कारण त्या ठिकाणी बेडवर नेत्रा नाही तर अस्तिका असते. सगळेजण आश्चर्याने फक्त एकमेकांकडे बघत असतात. अद्वैत म्हणत असतो की इथे ही अस्तिका कशी आली? आणि जर अस्तिका इथे आहे तर मग आपली नेत्रा कुठे आहे? तर दुसरीकडे रुपाली नर्सच्या वेशामध्ये नेत्राला फिल्टरवर बसवून घेऊन चाललेली असते. मगाशी अद्वैतने इंद्राणी बोलत असताना जी नर्स आतमध्ये गेली होती ती दुसरी तिसरी कोणीही नसून रुपालीच असते. मग अद्वैत पटकन डॉक्टरांना बोलावून घेतो. अस्तिकाला बघून डॉक्टरसुद्धा हैराण होतात. ते अद्वैतला विचारतात की ही बाई कोण आहे आणि ही इथे कशी आली? यावर अद्वैत म्हणतो की तेच तर मी तुम्हाला विचारतोय. माझी बायको नेत्रा कुठे आहे? मात्र डॉक्टरांना काहीच माहिती नसते. सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर दुसरीकडे नेत्राला शुद्ध येते आणि त्यावेळी ती एका अंधाऱ्या जागी असते. आपण कोठे आहोत याची तिला काहीच कल्पना नसते. ती मोठमोठ्याने अद्वैतला आवाज देत असते आणि त्यानंतर अचानक तिच्या डोळ्यांवर प्रकाश येतो आणि तो प्रकाश छोट्याशा खिडकीमधून येत असतो. नेत्रा त्यामधून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती हसत हसत नेत्राकडे बघत असते. नेत्राला नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाही. तर रुपालीला आठवत असतं की मगाशी जेव्हा हे सगळेजण बोलत बसलेले असतात तेव्हाच ती नेत्राच्या रूममध्ये गेलेली असते. आणि जेव्हा तिथून डॉक्टर आणि नर्स बाहेर पडतात तेव्हा ती अस्तिकाला सुद्धा आतमध्ये बोलावते आणि अस्तिकाला नेत्राला लावलेला सलाईन आणि ऑक्सिजन मास्क काढते आणि तिला रुपालीच्या ताब्यात देते. त्यानंतर रुपाली तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढते आणि नेत्राच्या जागेवर अस्तिका झोपते. मग त्यानंतर रुपाली नेत्राला हसतच सांगत असते की अडकलीस ना तू आता? आयुष्यभर इथेच राहा. कुठे आहेस, कशी आहेस हे तुझ्या माणसांना कधीच कळणार नाही. यापुढे ना त्यांना कधी तुझा चेहरा बघता येणार ना तुला त्यांचा. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून नेत्रा खूप घाबरते. रुपाली तिला म्हणते की आजपर्यंत मी तुला अनेक वेळा बजावलं, माझ्या विरोधात जाऊ नको. मात्र तरीसुद्धा तू तेच केलं. आता बोलाव तुझ्या त्या त्रिनयना. बघूयात वाचवायला येते का ती. आम्ही तर तुला काही मारू शकत नाही. मग आता तू स्वतःच स्वतःला मार. तुला आता यापुढे अन्नपाणी काही मिळणार नाही. मिळणार ती फक्त हवा आणि अंधार. आता तू आयुष्यभर इथेच राहा. इथेच सड आणि मरून जा. आणि ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अद्वैत आणि शेखर नेत्राला शोधायला गेलेले असतात. तर इंद्राणी आणि केतकी अस्तिकाजवळच असतात. त्यानंतर काही तासांनी अद्वैत आणि शेखर परत येतात. मात्र त्यांना नेत्राबद्दल काहीच समजलेले नसते. ते दोघेजण खूप काळजीत असतात.
इंद्राणी केतकीला सांगत असते की नेत्रा कुठे आहे, कशी आहे, काहीच माहीत नाही. त्यामुळे त्या दोघीही घाबरतात. नेत्रा सुखरूप असेल की नाही याची सगळ्यांना काळजी वाटत असते. मग अद्वैत रागातच रुपाली मात्रेकडे जाण्यासाठी निघतो. पण शेखर त्याला थांबवत समजावतो की जोपर्यंत आपल्याला नेत्रा सापडत नाही तोपर्यंत आपल्याला संयम ठेवायलाच हवा, नाहीतर नेत्राच्या जीवाला असणारा धोका वाढेल. त्याचवेळी ती अस्तिका शुद्धीवर येण्याचं नाटक करते. सगळेजण तिच्याकडे बघत तिथेच उभी असतात. त्यानंतर अस्तिका हळूहळू डोळे उघडते आणि अद्वैत साहेब अशी हाक मारते. त्यामुळे तर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे नेत्रासुद्धा अद्वैतला हाका मारत असते, पण तिचा आवाज कोणापर्यंतही पोचत नाही. ती एका अंधाऱ्या खोलीत एका पेटीमध्ये बंद असते. इकडे अस्तिका नाटक करत अद्वैतला विचारत असते की अद्वैत साहेब, तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाही ना? आणि तिचा हा प्रश्न ऐकून सगळेजण आश्चर्यानेच तिच्याकडे पाहत असतात. आणि कोणीच काही उत्तर देत नाहीये हे बघून ती तिचा ऑक्सिजन मास्क काढते आणि उठण्याचा प्रयत्न करते. कोणीही तिला आधार द्यायला पुढे जात नाही. त्यानंतर अस्तिका उठून त्या सगळ्यांजवळ जाते. इंद्राणीला विचारत असते की आत्या, मी इथे कशी आली? आपण तर त्या रुपाली मात्रेच्या मागोमाग जंगलात गेलो होतो ना, मनोरमा आजींच्या अस्थी शोधण्यासाठी? मग मी इथे कशी आले? मात्र कोणीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीये हे बघून ती अजूनच नाटक करते आणि म्हणते की बाबा सांगा ना, नेमकं काय झालं आहे? आणि तिचं हे नाटक बघून अद्वैत खूप चिडतो आणि तिला विचारतो की अस्तिका, तू इथे काय करतेस? आणि त्यावर अस्तिका म्हणते की साहेब, हे काय बोलताय तुम्ही? मी अस्तिका नाही तर तुमची नेत्रा आहे. तर व्ह्यूअर्स, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.